इथून पांडवलेला एकदम समोर आहे बघा. हे बघ हे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आज सकाळी नाक्यावर आलेलो आहे आणि अजून तर काही भाडं लागलेलं नाही आहे आपल्याला, परंतु पावसाची सुरुवात झालेली आहे. ही एकदम आनंदाची गोष्ट आहे. तर बघा, पाऊस येतोय बघा. पाऊस चालू आहे बाहेर. हे बघा. तर ज्या क्षणाची आतुरतेने सर्व लोक वाट पाहत होते, कारण जून महिना जाऊन आज पार 23 तारीख उजडली तरी पाऊस नव्हता आणि तो क्षण पाऊस पडण्याचा आज आलेला आहे. पावसाची सुरुवात झालेली आहे, त्यामुळं खूप आनंदाचा दिवस आहे मित्रांनो. आणि पावसाची फार गरज आहे, कारण धरणाचं पाणी खूप कमी झालेलं आहे आणि जर अजून पाऊस पडला नसता तर पाण्याचे सुद्धा वांदे झाले असते, प्रॉब्लेम झाला असता. एक दिवस आड 2 दिवस आड पाण्याची सुरुवात झाली असते पिण्याच्या पाण्याची. त्यामुळं पावसाने सुरुवात केली, ही वरुण राजाची खूप मेहरबानी. तर बाबा, असा जोरात हे पाऊस आणि आमचे धरणं भरून टाक. चला, ओके, बघूया वाट आपण भाडं येण्याची. ओके. तर मित्रांनो, दुपारी 2 वाजता आता आपल्याला घर सामानाचं भाडं लागलेलं आहे आणि ते भाडं हे दत्त चौकातलं स्वामी समर्थ किराणा दुकान आहे, त्याच्या थोडं पुढं आहे ना, तिथून सामान भरायचं आणि 530 एक्सप्रेस इन हॉटेल आहे ना, त्याच्या पुढं एकता कॉलनी, तर त्याच्यात थोडंसं पुढं ते खाली करायचं. तर लोडिंगसाठी आपण हे झालेलं बघा. आता इथून खालीच रूम आहे, खालच्या रूममधून भरायचं आहे आणि तिथे एकताच्या पुढे ना 4थ्या मजल्यावर जिन्याने घर सामान न्यायचं आहे. तर आपली गाडी लावलेली लोडिंगला. आता इथून नाला जातोय बघा. नाला आहे, शिडकोचा नाला आहे. ही रॅक आहे ना, दोर लावून तिला खाली आणलं, खूप जड आहे. जशी रॅक आणली ना दोर लावून, तसं दोर लावून आता ते राजा राणीचं कपाट वरून खाली आणते दोर बांधून. अडकलंय का? आले तिकडनं उचला. हळूहळू सोडा आता. धरलंय. हा, सोडा हळूहळू. हो, उभंच करतोय. आलं कपाट पण खाली दोर लावून. वरून जिना जर बारीक असला ना, लय अवघड राहते जिन्याने आणायचं, त्यामुळे दोर लावूनच आणावं लागतं त्यांना. मित्रांनो, आता आपली गाडी लोड झालेली आहे बघा आणि आता आपल्याला इथून जायचं एक्सप्रेस इन हॉटेलच्या पाठीमागं जे एकता कॉलनी ना, त्याच्यात थोडं पुढंच, आणि तिथं 4थ्या मजल्यावर चढवायचं जिन्याने. फक्त पाऊस नको यायला, कारण हे बघा पाऊस, आभाळ बघा किती आलेलं आहे, फुल आभाळ आलेलं आहे आणि आत्ताही थोडं थेंब पाऊस चालू झालेला आहे. पाऊस नको यायला फक्त बस. मित्रांनो, आता आपली गाडी लोड झाल्यानंतर आपण निघालेलो आहे पाथर्डी फाट्यावरून एकताकडे जाण्यासाठी, एक्सप्रेस हॉटेलच्या पुढं. आणि पाऊस बघा मस्त झालेला आहे. पाऊस कसा मस्त झालेला आहे. आणि आपल्याबरोबर आहे योगेश दादा.
मित्रांनो बघा आता आपण आहे ना इथं एकताच्या पुढं एकता कॉलेजच्या पुढे धोंडगे नगर म्हणून आहे इथं आलेलो आहे आणि इथून आता खाली आहे ना इथं कुठेतरी खाली करायचं आहे ते तर चलो चलो गणपती बाप्पा मोरया. कच्चा रस्ता आहे. तर मित्रांनो बघा आपण एकताच्या पुढं गेल्यानंतर आहे ना तो धोंडगेमाळ्याचा नगरचा स्टॉप आहे ना तिथं सरळ खाली आलो आणि आता इथं आलेलो आहे हे बघ हे खाली करण्यासाठी. गाडी खाली होऊन राहिली आपली काय नाही पटकन खाली होईल सामान काही जास्त नाही आहे. चलो मित्रांनो आभाळ एकदम गच्च भरलेले आज हे बघा आणि 12-12:30पासूनच आहे ना पावसाला सुरुवात झाली नाशिकमध्ये त्यामुळं मग परत थोड्या वेळ थांबला परत थोड्या वेळ आला असं पावसाचं चालू आहे आता सुरुवात झाली पावसाची पण एवढं नक्की आणि ते भारी वाटतं एकदम. आणि ही बिल्डिंग पण नवीनच आहे इथं त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे एवढं नवीनच कन्स्ट्रक्शन झालं आहे नुकतंच झालेलं आहे कन्स्ट्रक्शन कलर काम आत्ताच झालेलं आहे त्यामुळे इथं घेतलेलं आहे त्यांनी फ्लॅट तिथं शिफ्टिंग चालू आहे आपलं. चलो त्या वायरी खाली आहे काही नाही होऊन जाईल पटकन होऊन जाईल थोडंसंच सामान आहे राहिलं थोडंसं सामान राहिलं आता अरे एवढंच राहिलं सामान 15-20 मिनटाचं राहिलं जाऊ नाक्यावरती आणि भूक खूप लागलेली आता जवळजवळ आता वाजलेले 4:45 बापरे 4 वाजलेले भूक तर तगडी लागली पण आता खाली झाल्याशिवाय नाही नाक्यावर गेलो का जेवण करू. इथून पांडवलेना एकदम समोर आहे बघा हे बाई तो जो डोंगर आहे ना तो पांडवलेण्याचा डोंगर आहे आणि अगदी जवळ आहे एकदम इथून. तर मित्रांनो आत्ताच ते घर सामान सोडून आहे ना मी नाक्यावर आलेलो आहे आणि मित्रांनो बघा आत्ता जवळजवळ 5 मिनटं कमी आहे. तर मित्रांनो भूक खूप लागलेली आहे जबरदस्त आणि बाहेर पाऊस बघा कंटिन्यू चालू आहे बघा पाऊस हे बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे बाहेर. तर चांगली गोष्ट आज सुरुवात झाली पावसाची आणि ती पण दमदार पाऊस येऊन राहिलेला आहे पडून राहिलेला आहे ते एकदम भारी वाटतं. भले भाडं नाही मिळत चालेल थोडंसं आज म्हणजे आता याच्यानंतर पण पाऊस यायला पाहिजे तर भारी वाटतं एकदम. आणि मित्रांनो आपला आजचा मेनू बघा उसळ आहे आणि पोळी आहे आणि भूक तर इतकी जबरदस्त लागली ना मित्रांनो काय विचारू नका कारण 5 वाजलेले आहे. तर चला बोलू जेवणानंतर बोलू तुमच्याशी पावसाबद्दल ओके. तर मित्रांनो आपण जेवण झाल्यानंतर आहे ना जबरदस्त पाऊस चालू झाला आणि सारखा पाऊस चालू होता त्यामुळं आपण घरातच थांबलो गाडीतच थांबलो
आणि आता जवळजवळ 6:45 वाजून गेलेले, तर आता थोडा पाऊस कमी झालेला आहे. तर पाऊस मात्र एकदम छान झाला आणि पहिल्या दिवशी एकदम तडाखेबाज पाऊस झाला आणि जबरदस्त पाऊस झाला, एकदम भारी वाटलं. त्यामुळे अजूनही बघा आकाश पूर्ण भरलेलं आहे, पूर्ण आकाश भरलेलं आहे अजून. आणि पहिल्याच दिवशी पावसाची खूप मजा आली. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पण आहे ना पावसाच्या आनंदामध्ये इथंच संपू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं हसा आणि हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.